शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तांत्रिक चुका आहेत, तर कर्जमाफीसाठी मंत्री, खासदार आणि आमदारांची खाती सुद्धा समोर आलेली होती। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि आमच्या मंत्रिमंडळातले आमचे सगळे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये 6,22,000 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। साधारणतः 5,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज वर्ग होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या जी ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी ही कर्जमाफी योजना आहे, टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ हा मिळणार आहे। सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज पहिला टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे। पुढचे जे टप्पे आहेत ते कधी केले जाणार? पहिल्या टप्प्यात आता हा सुरू झालेला आहे। 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जशी कागदपत्र बँकेकडे आमच्या सगळ्याकडे शेतकऱ्यांची कागदाची पूर्तता होईल त्याप्रमाणे आता ते टप्पा हा व्यवस्थित होईल। त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी एवढी रक्कम ही या कर्जमाफीसाठी ही आपल्याला सरकार शेतकऱ्यांना देणार आहे। किती दिवसामध्ये हे पूर्ण होईल? साधारणतः आपल्याला माहिती आहे की ही साधारणतः 32 लाख आहे, 2 लाखाच्या आतले आणि 2 लाखाच्या वरचे, आणि बाकीचे जे राहिले ते प्रोत्साहन जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांचे ते साधारण ते शेतकरी साधारणतः हा कालावधी 5-6 महिने हा कालावधी चालणार आहे, टप्पा चालणार आहे। पण आता हे 2 लाखाच्या आतले आणि 2 लाखाच्या बाहेर जे 32 लाख शेतकरी त्यांना मात्र पहिल्यांदा पहिला हा लाभ सुरू होणार आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा प्रोत्साहन पण आपण तो त्यामध्ये घेतोय। मामा, दुसरा एक गोष्ट अशी आहे की तुमच्या पक्षाचा रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोरी यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की जर आगामी काळात निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा बदलायला हवं आहे असं त्यांनी म्हटलं। नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याकडूनच समजतंय, असं कधीही ते म्हटलेलं नाहीत किंवा कुठं झाले हे केलेलं नाही किंवा माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकण्यात किंवा कुठं चर्चा झालेली नाही आहे। असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाही आहे। आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय। सुनील तटकरेंवरती नाराजी आहे पक्षात? आमच्या पक्षामध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब, भुजबळ साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत। यांच्याबद्दल कोणाबद्दलही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे। भाजपचा पराभव करणारे प्रशांत किशोर जे आहेत ते आता सल्लागार झालेले आहेत, त्यामुळे भाजपचे काही नेते नाराज झालेले पाहायला मिळतात। नाही, तो विषय त्यांचा नाही। शेवटी सल्लागार असणं, सल्ला देणं किंवा हे असणं ती गोष्ट वेगळी, पक्ष ह्या बाबतीमध्ये वेगळे। कारण का त्यांचं जे आपण म्हणतो की नाही, त्यांचं ते शेवटी हा बरोबर आहे, तो त्यांचा व्यवसाय, त्यामुळे त्यांनी ते कुठेही करू शकतात, त्यामुळे कुणी नाराज वगैरे अजिबात नाही आहे। की भाजप पक्षाकडनं कुठेतरी नाराजी समोर येताना अजिबात त्यांच्याकडून कुठलीही नाराजी नाही, उलट त्यांना शेवटी आमची माहिती आहे, माहितीतले आम्ही भक्कम, ऐका ना, आमचा पक्ष भक्कम झाला तर शेवटी त्यांचा पण फायदा आहे। त्यामुळे ते हाताशी धरून पक्ष भक्कम अजिबात विरोधकाला आम्ही भाजपचे ते विरोधक, तो आमचा विषय तो नाही आहे। शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठेही नाही आहे। आणि उलट ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलट आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल। एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीसाठी बोलवत आहेत, परंतु सुनीता पवार यांची कुठेही अलीकडच्या काळामध्ये भेट झाली नाही किंवा अर्थ खातं जे देणं गरजेचं होतं ते देखील दिलं जात नाही असं का? या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे नेते आहेत आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ मागितली असेल आणि मोदी साहेबांना सुनेत्रावहिनी पवार वहिनीने जरी वेळ मागितली तर मोदी साहेब त्यांना देतात। आणि राज्याचे काय हिताचे काम असतील, एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळं या राज्यासाठी, राज्याच्या विकास कामासाठी त्यांनी ती वेळ मागितलेली असावी आणि उद्या सुनेत्रा वहिनीने जरी वेळ मागितली तरी मोदी साहेब त्यांना वेळ देतील। फैसला महाराष्ट्र शासन ने ये लिया है कि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी के नाम से ये कर्ज माफी योजना है। महाराष्ट्र में पहली स्टेप में अभी
6,22,000 किसानों को इसका फ़ायदा दिया है। साधारण जो रकम लगने वाली है ये 5,000 कोटि के ऊपर रकम उनको आज ही प्राप्त बैंक में उनके जमा होगी। मैं शुक्रिया अदा करता हूँ कि राज्य के मुख्यमंत्री ने हमारे किसानों को जो आपको मालूम है कि हमारा किसान पिछले साल बारिश ज़्यादा हुई, इस साल उसके खेती में जो है उनका चढ़ा ये रहा है, लेकिन इसके बाद किसानों को जो मदद की है उसलिए मैं हम मुख्यमंत्री साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। कितने किसानों को मदद की जाएगी और कब तक, और भी किसान टोटल आंकड़ा बता पाएंगे सर आप? 6,22,000 किसानों को मदद होगी, 5,000 कोटि के ऊपर मदद होगी। और कितने किस्त में दी जाएगी, क्योंकि आप बता रहे कि आज ही दे रहे हैं पहली किस्त है और बाकी स्टेप तो अभी होते रहेंगे, आते रहेंगे आगे आगे। हाँ काय कुणी राजू शेट्टी काय आरोप केलाय कल जिस तरह से प्रशांत किशोर ने मुलाकात की, काफ़ी मैराथन मीटिंग रही है, काफ़ी लंबी मीटिंग रही है, क्या लग रहा है कि उनको जो जिस तरह से जो कंसल्टेंट का जो फर्म भी है, कहीं ना कहीं उनकी मदद ली जा सकती है अपनी इमेज को सुधारने के लिए, एनसीपी पार्टी हो या फिर चर्चा है कि नेतृत्व बदलने की जरूरत है? उसमें कोई ये नहीं है। नेतृत्व तो बहुत अच्छा है, तटकरे साहब, पटेल साहब, भुजबल साहब और हमारी प्रमुख सुनेत्रा वहिनी पक्ष में उनका स्थान अच्छा है। वो बहुत अच्छा काम संगठन में वो सब नेता हमारे कर रहे हैं, उसमें बदलाव की कोई ये नहीं है। सब कुछ ठीक चल रहा है? किस तरह से देख किस तरह देखा तो वो हमारे त्यांनी ती पूर्तता करावी आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल। त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, आजच 6,22,000 शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे। साधारणतः 32 लाख शेतकऱ्यांची यादी अपलोड झालेली आहे। तो लाभ लवकरच शेतकऱ्यांना हळूहळू टप्प्यात 8-8 दिवसाच्या 10-10 दिवसाच्या फरकाने मिळेल। आता शुभारंभ आज सुरुवात झालेली आहे, त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सगळ्यांना सूचना करायची, त्यांना एक विनंती करायची की ज्यांनी या कर्जमाफीसाठी आपले कागदपत्रे अपलोड केले त्या सर्वांना लवकरात लवकर ही कर्जमाफीची रक्कम मिळेल आणि नंतर प्रोत्साहनाच्या बाबतीमध्ये 50,000 रुपये जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांनाही 50,000 रुपये त्यांना पण ती रक्कम लवकरात लवकर मिळेल। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काळजी करू नये। आता ही प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। कुणाच्या बँकेत कुणाची अडचण असेल, कागदपत्र थोडीफार कमी जास्त असतील, ती कागदपत्राची त्यांनी ती पूर्तता करावी आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल। एक शेवटचा प्रश्न घेतो। राजू शेट्टींनी असं सरकारला एकंदरीत इशारा दिलेला आहे की 2 ऑक्टोबरला ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता मावळमध्ये, त्या ठिकाणी आता लॉंग मार्च काढून आम्ही जनसमाधी घेणार आहोत, काय आवाहन करत त्यांना? कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संध्याकाळपासूनच जे पैसे आहेत ते वाटपाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पैसे वाटपाला सुरुवात केली गेली। यामध्ये जे शेतकरी बांधव होते, पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे होती, KYC ज्यांनी केलेली होती, त्या सर्व शेतकऱ्यांना काल संध्याकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। कुठलाही प्रॉब्लेम आता होणार नाही। ज्या शेतकरी बांधवांचे अजूनही यादीमध्ये नाव समाविष्ट झालेले नाही आहे, त्यांनी काय करायचे हे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते। आणि दत्तात्रय भरणे राज्याचे कृषी मंत्री यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की शेतकरी बांधवांना आता कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। या शेतकरी बांधवांची नावे येत नाही आहे किंवा ज्यांचं जो फार्मर ID कार्ड म्हणजे ॲग्रीस्टॅक आणि यामध्ये जे चुकीची जी माहिती नमूद झालेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय करावं लागणार त्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।